यामध्ये आपल्याला जर वाटत असेल की माझे मार्क्स खूप कमी आलेले आहेत, तर मित्रांनो काही विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न येतो आहे की IBPS आपल्याला आन्सर की प्रोव्हाइड करत नाही. मग आपण त्या बाबतीत RTI करू शकतो का? याच प्रश्नाचं उत्तर व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, नॉन पेसा क्षेत्रामधील ग्रामसेवक पदभरतीचा निकाल लागलेला आहे. यामध्ये आपल्याला जर वाटत असेल की माझे मार्क्स खूप कमी आलेले आहेत, तर मित्रांनो काही विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न येतो आहे की IBPS आपल्याला आन्सर की प्रोव्हाइड करत नाही. मग आपण त्या बाबतीत RTI करू शकतो का? याच प्रश्नाचं उत्तर व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, यासाठी आपल्याला IBPSच्या साईटला व्हिजिट करायचं आहे, जी की आहे IBPS.in. या साईटला व्हिजिट केल्यानंतर आपल्याला स्क्रॉल करून खाली यायचं आहे. एकदम शेवटला आल्यानंतर FAQ सेक्शन मिळणार आहे. यावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती, जे आपल्या मनातील प्रश्न आहेत, ते सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी मिळणार आहेत. या ठिकाणी बघू शकता IBPS मुख्यत्वे करून बँकिंग रिलेटेड एक्झाम घेत होती, परंतु आपल्या महाराष्ट्र शासनाने आपल्या काही सरळ सेवा भरती परीक्षेचे टेंडर IBPS कडे दिलेले आहेत. IBPS ही एक सेल्फ गव्हर्निंग बॉडी आहे. तर यामध्ये आपल्याला जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे संपूर्ण प्रश्नांचे उत्तर या ठिकाणी मिळत आहेत. या ठिकाणी बघा, आपल्याला प्रोविजनल अलॉटमेंट आहे, त्यानंतर प्रिलिम्स मेन्स एक्झाम रिझल्ट आहे, इंटरव्ह्यू आहे. अशा पद्धतीने सर्व ठिकाणी सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तर आपण बघू शकता जनरल इन्फॉर्मेशन मध्ये आल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचे 5 ते 6 प्रश्न दिसणार आहेत. इन्फॉर्मेशन अबाउट IBPS, त्यानंतर व्हेन इज नेक्स्ट एक्झामिनेशन, संपूर्ण माहिती आहे. पण आपल्याला जो महत्वाचा प्रश्न आहे तो आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. 8वा प्रश्न, हाऊ टू फाईल RTI इन IBPS. तर आपल्याला उत्तरपत्रिका हवी असेल तर आपल्या मनात प्रश्न आलेला आहे की आपण RTI करून IBPS कडून उत्तरपत्रिका मागून घेऊ आणि आपले मार्क्स वाढतील. तर मित्रांनो, 8व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बघायचं आहे, जे की आहे जनरल इन्फॉर्मेशन या टॅब मध्ये दिलेलं आहे. FAQ सेक्शन मध्ये आल्यानंतर जनरल इन्फॉर्मेशन मध्ये जायचं आहे. त्यानंतर 8वा प्रश्न बघायचा आहे आणि इतरही प्रश्न असतील तर तेही बघून घ्यायचे आहे. या ठिकाणी महत्वाचा प्रश्न 8वा आहे, हाऊ टू फाईल RTI इन IBPS. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, IBPS डज नॉट कम अंडर द परव्ह्यू ऑफ RTI ऍक्ट. तर IBPS वर RTI ऍक्ट हा लागू होत नाही, अशा पद्धतीचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. मग आपण RTI करू शकतो का? तर मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी सरळ दिलेलं आहे, आपण या ठिकाणी RTI मार्फत कुठलीही माहिती RTI ऍक्ट 2005च्या अंतर्गत IBPS कडून घेऊ शकत नाही. याचबद्दलची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि PDF मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.